मंत्री जयकुमार रावल माझ्यासोबत आहेत। सर, आज सकाळी संजय राऊत यांनी घोषणा केलेली आहे की आगामी ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या मुंबईपासून नागपूरपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती स्वबळावर लढवणार आहे। एकला चलोचा नारा आज संजय राऊतांनी दिला आहे। आता महाआघाडीने काय ठरवलं त्यांना माहिती आहे। आज सकाळी काय ठरवतील तर उद्या सकाळी वेगळं काहीतरी बोलतील। कोण काय बोलेल त्यांचा तो प्रश्न आहे। परंतु ही जी महाआघाडी झाली होती ही स्वार्थापोटी, कुठल्याही प्रकारचा राजकीय आधार नव्हता, आयडियोलॉजिकल त्याच्यामध्ये काय नव्हतं, केवळ स्वार्थासाठी सोयीसाठी बनलेली ही महाआघाडी होती। म्हणून पत्त्याच्या ताससारखी विस्कटून पडणार आहे। आता तिथे लक्षात आलं बा तिथे काय होणार नाही, जनतांनी त्यांची साथ सोडली आणि मग आता वेगळे वेगळे त्यांच्या कुप्त्यात। परंतु लोकांना त्यांचा चेहरा माहीत पडला आहे, पर्दाफाश झाला आहे। आता पुढच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये मुंबईपासून नागपूरपर्यंत जो जसा निकाल विधानसभेत लागला त्याच्यापेक्षाही जोरदार महायुतीच्या बाजूने निकाल लागणार आहे। सर, महाविकास आघाडीत 3 पक्ष असताना कार्यकर्त्यांना संधी भेटली नाही असं कारण सांगून कार्यकर्त्यांना संधी भेटावी म्हणून स्वबळाचा नारा दिला गेला नाही। खरं तर महाआघाडीच्या सुरुवातीच्या याच्यामधनं एक दुसऱ्याबद्दल त्यांचा अविश्वास होताच। उलटं कुरघडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला। जबरदस्तीने सांगलीची लोकसभेची सीट काय जाहीर केली, तिथे कौल नसताना जाऊन स्पष्टपणे जाहीर केलं। कुठं त्यांनी अशी धमकी देण्याचा प्रयत्न केला की आमचे तिकीटं जर घेतले नाही तर महाआघाडी आम्ही तोडून टाकू। तर तो त्यांचा इंटरनल विषय आहे, त्याच्यावर बोलण्यासाठी त्यांचा वक्ता प्रवक्ता बोलेल। पण सुरुवातीपासून त्यांच्यामध्ये बिघाडी होती। मुख्यमंत्रीचं तर निवडण्याच्या निकालच्या अगोदरच, तिकीट वाटपच्या अगोदरच मुख्यमंत्र्याची रेस चालू झाली होती। म्हणून त्यांचा पराभव हा अटळ होता। पुढच्या काळात सुद्धा आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मळगळ आहे आणि ते लोक पुढच्या निवडणुका ताकदीने लढू शकणार नाही, स्पष्टपणे दिसतं। यामुळे महाविकास आघाडी सर मिठाचा खडा पडतोय, पण महायुती भक्कम असणार आहे की महायुतीत पण असंच होईल? कारण की 3 पक्ष महाविकास आघाडीत होते आणि आता महायुतीमध्ये शिवसेना भाजप एकत्र आहे, अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र आहे। जागा वाटपामध्ये ज्या महापालिका किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत यामध्ये वाद होऊ शकतात, त्यामुळे महायुतीत देखील मिठाचा खडा पडेल असं एक शक्यता वर्तवली जाते। महायुती हा विचारांनी आलेला पक्ष आहे, म्हणजे ही महायुती विचारांनी झाली। शिवसेना तर आमची नॅचरल अलायन्स आहे। अजितदादासुद्धा माननीय मोदी साहेबांवर विश्वास करून आलेले आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये राजकीय प्रवास कसा होणार, आमचे प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्री त्यावर अधिक बोलतील। त्याच्यामधला मी अधिकारी नाही, परंतु आम्ही सारे लोक एक मताने, शेवटी आमचा अजेंडा आज आहे की महाराष्ट्र नंबर 1 झालं पाहिजे। महाराष्ट्राला आता महाराष्ट्रात थांबणार नाही, विकासाकडे वेगाने वाटचाल करणार, हाच आमचा अजेंडा असल्यामुळे आमचं ते मनांचा आमचा पगडा एकत्रित आहे। आयडियोलॉजिकल आम्ही एक आहेत आणि म्हणून आमचा विकास एकत्रित होणार आहे। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत, त्यामुळे महायुतीत कोणताही मिठाचा खडा पडणार नसल्याचं मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।